नमस्कार मंडळी, आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप खास आणि धावपळीचा आहे, कारण आज आमच्या घरातल्या छोट्या पाहुण्याचं पहिला घास किंवा भात खाऊ असेही म्हटले जाते, म्हणजेच अन्नप्राशन आहे. सकाळपासूनच घरात नुसती लगबग सुरू आहे. डॉलीने व तृषाच्या आजीने तर सकाळपासूनच घर सजवण्याची आणि पूजेच्या तयारीची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. चला, मी तुम्हाला दाखवतो आमची काय काय तयारी झाली आहे. साधारणपणे बाळ 6 महिन्यांचे झाल्यावर अन्नप्राशन केले जाते. काही ठिकाणी मुलासाठी 6वा महिना आणि मुलीसाठी 5वा किंवा 7वा महिना निवडण्याची परंपरा आहे. आजच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार बहुतेक बाळांसाठी 6 महिन्यानंतर पूरक आहार सुरू केला जातो. सगळेजण छान पारंपरिक कपड्यांमध्ये तयार झाले आहेत. आज बाळाला पहिल्यांदाच आईच्या दुधाव्यतिरिक्त वेगळा आहार. इवल्याशा पावलांनी आला घरात आनंद, हसण्याने तिच्या बहरला जीवनाचा सुगंध. आज तिच्या आयुष्यातील हा पहिला गोड घास व आजच्या या सुंदर आणि मंगलमय प्रसंगी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण आमची लाडकी तृषा बाळाच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याचा आनंद साजरा करतोय. आजपर्यंत फक्त दुधावर असणारं आमचं बाळ आज पहिल्यांदाच अन्नाची चव चाखणार आहे. चला तर बघूया आपण व्हिडिओमध्ये, आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. चॅनेलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. बाळाचे कपडे तर खूपच गोड आहेत. आता आजी व आत्याच्या हाताने बाळाला पहिली खीर भरवली जात आहे. बाळाचे एक्सप्रेशन्स बघा. पहिल्यांदाच गोड चव चाखल्यामुळे बाळाला काय रिॲक्ट करावं तेच कळत नाही. घरभर आनंदाचं वातावरण होतं. बाळाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. तुम्हाला आजचा हा कौटुंबिक व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लय खाऊ घालू. बस 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 सोडा सोडा सोडा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.